एकंदरीत या देशामध्ये जे चाललेलं सध्याचं वातावरण आहे ते या देशातील प्रत्येक नागरिकाने अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण यासाठीच्या मूलभूत गरजा विसरल्या पाहिजेत. त्यांचे हक्क त्यांना आठवता आले नाही पाहिजेत. म्हणून त्यांच्यामध्ये जाती आणि द्वेषाने धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचं काम हे भाजप सरकार करत आहे. मराठा समाजाला सांगितलं तुम्हाला आम्ही ओबीसीतनं आरक्षण देतो. ओबीसी समाजाला सांगितलं की आम्ही मराठा समाजाला तुमच्यातून आरक्षण देणार नाही. SC ST वर्गाला सांगितलं की तुमच्यामध्ये अबकड वर्गीकरण करणार. कोणताही कायदा नसताना, कायदा बनलेला नसताना त्याची जर अंमलबजावणी जर हे सरकार करत असेल तर या सरकारचं एकच धोरण आहे, ते मध्ये या देशातील प्रत्येक बहुजन समाजामध्ये, प्रत्येक जातीमध्ये भांडणं लागली पाहिजेत. ती सर्वजण अस्वस्थ झाली पाहिजेत आणि याच विचारसरणीचं राज्य, मनुवादी विचारसरणीचं राज्य आणण्यासाठी, संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवण्यासाठी हे भाजप सरकारचं काम चालू आहे. म्हणून आम्ही म्हणतोय, कोण म्हणते भाजप सरकार चुकीचं वागतंय? ते बरोबरच वागतंय. या देशातील बहुजन समाजाने विचार केला पाहिजे. जे भाजपला मतदान करतात, जे भाजपला साथ देतात त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांचा डाव मनुवादी विचारसरणी आणण्याचा आहे. या देशातील जयपूर येथे मनूचा जो पुतळा आहे हे त्याचं साक्ष आहे, लक्षात घ्या. जर भाजप सरकार खरोखर लोकशाहीने संविधान मानणार असतं तो जयपूर येथील मनूचा पुतळा केव्हाच त्यांनी काढून टाकला असतं. परंतु या देशातील मनूची व्यवस्था आणायची आहे आणि या देशामध्ये परत बहुजन समाजाला गुलाम बनवायचं ते काम चाललेलं आहे. म्हणून भाजप सरकार चुकीचं वागत नाही, ते बरोबरच वागते.